हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे घर स्वच्छ ठेवण्याच्या काही हॅबिट्स. बरेच लोकांना वाटतं की घरामध्ये स्वच्छता ठेवणे म्हणजे दिवसभर घराची साफसफाई करत राहणे, पण असं अजिबात नाही आहे. तर मी यासाठी एक वीकली रुटीन केलं आहे की ज्यामध्ये मी घराच्या एक एक पार्टची क्लिनिंग एक एक दिवशी करत असते. तर आज ते सर्व तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. मी कोणतीही सफाई एका दिवसात करत नाही. मी छोट्या छोट्या कामांचं एक रुटीन बनवलं आहे. सगळ्यात आधी मी आठवड्याचं काम ठरवते. जसं की सोमवार हा मी माझ्या बाथरूम क्लिनिंगसाठी ठेवला आहे. तुम्ही माझ्या क्लिनिंग रुटीनमध्ये बघत असाल तर मी शनिवार रविवार कुठलेही काम ठेवलेले नाही, कारण त्यावेळेस आम्ही मोस्टली बाहेर असतो किंवा आमच्याकडे कोणी गेस्ट आलेले असतात. आणि सॅटर्डे संडे हा आमचा पूर्ण फॅमिली टाईम असल्यामुळे यामध्ये मी कुठलेही एक्स्ट्राचे काम काढत नाही. त्यामुळे माझ्या वीकची स्टार्ट होते ती म्हणजे बाथरूम क्लिनिंगपासून. तर मी एकाच दिवशी दोन्ही बाथरूम क्लिनिंग करते. त्यानंतर मंगळवारला मी शक्यतो डस्टिंग करते. घरातले सर्व शेल्फ, फर्निचर, टी व्ही युनिट, खिडक्या सर्वांची डस्टिंग करते. त्यानंतर आहे बुधवार हा बाल्कनी क्लिनिंगसाठी ठेवला आहे. बाल्कनीमध्ये झाडांना पाणी देणे, पॉट्स क्लीन करणे, बाल्कनीमध्ये झाडं वगैरे आलं असेल तर ते काढणे, बाल्कनीचा ग्लास पुसणे, अशी बरीच कामं असतात. त्यानंतर येतो गुरुवारला मी किचन आणि फ्रीज क्लिनिंग ठेवली आहे. किचन क्लिनिंगमध्ये मी चिमणी क्लीन करते, किचनचे सर्व फर्निचर पुसून घेते, किचनमधल्या ओट्याच्या मागच्या टाईल्स पण मी एकदा नीट पुसून घेते. त्यानंतर याच दिवशी मी फ्रीजसुद्धा बघते, सर्व चेक करते, कुठे काय क्लीन करायचं असेल ते क्लीन करून घेते. आणि ह्या ज्या विकली रुटीनमधल्या गोष्टी आहेत यांना मी फक्त दिवसाचा 1 ते 2 तास देते, त्यामध्ये आरामात कंप्लीट होऊन जातात. त्यानंतर येतो शुक्रवार. ह्या दिवशी मी पुन्हा बाथरूम क्लीन करते. आता बाथरूम क्लिनिंगमध्ये माझं असं ठरलं आहे की मी वीकमधून एकदा तरी बाथरूमचा जो खालचा फ्लोअर असतो तो क्लीन करते. बेसिन आणि कमोड तर मी 2-3 वेळा क्लीन करते. त्यानंतर बऱ्याच छोट्या गोष्टी असतात, जसे की टॅप क्लीन करणं, मिरर क्लीन करणं, स्टोरेज बॉक्स क्लीन करणे, डोअर पुसणे, यांना मी जसं गरज असेल तसं क्लीन करते. त्यानंतर फ्रायडेला अजून एक महत्त्वाचं काम ते म्हणजे बेडशीट चेंज करणे. स्वच्छ बेडशीटमुळे छान फ्रेश वाटते. आणि त्यानंतर येतो शनिवार रविवार. या दिवशी मी स्वतःला आराम देते. या दिवशी फक्त बेसिक कामं असतात. त्यानंतर काही रोजची कामं असतात, ती रोज केलीच पाहिजे, जसं की झाडू आणि पोछा. तर माझ्याकडे झाडू, पोछा आणि भांड्यांसाठी मेड आहे, त्यामुळे मला त्या कामांचं टेन्शन नसते. आणि अजून एक डेली बेसिसवरचं काम म्हणजे लॉन्ड्री. माझ्याकडे धुवायचे कपडे कमी असतात म्हणून मी अल्टरनेट डे वॉशिंग मशीन लावते. तुमच्याकडे जर लोक जास्त असेल तर तुम्ही डेलीसुद्धा लावू शकतात. अल्टरनेट डे लॉन्ड्री केल्यामुळे माझं कामसुद्धा वाचते आणि इलेक्ट्रिसिटी आणि पाणीसुद्धा वाचते. त्यानंतरची हॅबिट आहे कपडे वाळल्यानंतर वेळच्या वेळी फोल्ड करून ते कपाटामध्ये ठेवून देणे. मला आधी फार घाण सवय होती, वाळलेले कपडे मी तसेच ठेवून द्यायची आणि नंतर मला जसं जमेल तसं त्यांना मी फोल्ड करायची. त्यामध्ये ते काम त्या दिवशी पूर्ण दिवसभर राहणार, नाहीतर कधी दुसऱ्या दिवशी पण जाणार. आणि तो कपड्यांचा ढीग खूप क्लटर वाटतो. त्यामुळे मी कपडे वाळल्यानंतर लगेच त्याच्या घड्या घालते आणि ते व्यवस्थित कपाटामध्ये लावून ठेवते. घड्या घालताना तुम्ही कपड्यांना कशा घड्या घालता हे पण खूप मॅटर करते. कपड्यांना नीट घड्या घातल्या तर ते व्यवस्थित ऑर्गनाइज पण राहतात. आणि जेव्हा आपण त्यांना अनफोल्ड करतो तेव्हा आपल्याला एका नवीन फ्रेश कपड्याची फील येते. एखादी गोष्ट तुम्ही किती व्यवस्थित हाताळतात त्यावरून त्या गोष्टीची लाईफ ठरते. आणि ही गोष्ट तुमच्या घरातल्या प्रत्येक अप्लायन्स, फर्निचर सगळ्यांना लागू होते. त्यानंतरची माझी नेक्स्ट हॅबिट आहे ती म्हणजे वस्तू जागच्या जागेवर ठेवणे. माझ्या घरात लहान बाळ असल्यामुळे तो सारख्या वस्तू इकडच्या तिकडे करत असतो. त्यामुळे मी दिवसातून किमान 2 वेळा तरी एकदा पूर्ण घर चेक करते आणि वस्तू जागच्या जागेवर ठेवते. पहिली वेळ म्हणजे दुपारची. तो झोपायला जायच्या आधी मी त्याची सर्व टॉईज भरते. आणि दुसरी वेळ म्हणजे रात्री यासाठी मी फक्त 5 मिनिट देते. यामध्ये पटापट सर्व वस्तू त्यांच्या जागच्या जागी ठेवते, म्हणजे सकाळी उठल्यानंतर मला घरामध्ये पसरा दिसणार नाही. खूप छोटीशी हॅबिट आहे पण खूप युजफुल आहे. त्यानंतरची हॅबिट आहे ती म्हणजे किचन क्लिनिंग. मला घरामध्ये सर्वात जास्त क्लीन किचन हवी असते. बऱ्याच वेळा मी स्वयंपाक करताना किंवा स्वयंपाक झाल्यानंतर एकदा किचन क्लीन करून घेते.
आणि त्यानंतर सकाळच्या जेवणानंतर आमच्याकडे कामवाल्या दीदी येऊन सर्व गॅस, ओटा, भांडी सर्व क्लीन करतात. संध्याकाळच्या जेवणानंतर मी स्वतः सर्व गॅस, ओटा सर्व क्लीन करून घेते. दुसऱ्या दिवशी मला सकाळी लवकर उठून स्वयंपाक करायचा असतो, म्हणून मी किचन क्लीन करूनच झोपते. त्यानंतरची माझी नेक्स्ट हॅबिट ती म्हणजे डिक्लटरिंग. तर ही हॅबिट मी मागचे 6 महिने झाले फॉलो करते आहे. यामध्ये मी डेली एक कॉर्नर किंवा एखादा ड्रॉवर नाहीतर एखादं कॅबिनेट हे डिक्लटर करून क्लीन करते. खूप युजफुल हॅबिट आहे ही. या हॅबिटचा मला फायदा असा झाला की यावेळेस जेव्हा मी दिवाळीची क्लिनिंग करायला गेली तर मला फारसे काही क्लीन करायलाच नव्हते. माझं ऑलमोस्ट पूर्ण घर डिक्लटर होतं. ज्या गोष्टी आपल्या यूजमध्ये नसतील त्या लवकरात लवकर कोणाला तरी देऊन टाकायच्या आणि देण्याच्या लायक नसतील तर त्या फेकून द्यायच्या. यामुळे घराचं ओझं तर कमी होतेच होते, त्यापेक्षा मनाचं ओझं खूप कमी होते. डिक्लटरिंगमुळे आधी मी जेवढी कन्फ्यूज व्हायची ते माझं आता खूप कमी झालं आहे. डिक्लटरिंग हा खूप मोठा टॉपिक आहे. यावरती मी एक पूर्ण व्हिडिओ घेऊन येऊ शकते. तो मी लवकरच घेऊन येईल. कारण खरंच ज्याला डिक्लटरिंग कळलं त्याची लाईफ सॉर्टेड आहे. घर साफ ठेवणे, नीटनेटके ठेवणे म्हणजे असं नाही की तुमच्या घरामध्ये सर्व गोष्टी पाहिजेच. एखादी छोटीशी झोपडी पण खूप छान असू शकते किंवा एखादा मोठा बंगलासुद्धा अनऑर्गनाइज आणि घाण असू शकतो. घरामध्ये जेवढ्या कमी वस्तू असतील तेवढे घर लवकर साफ होते. क्लिनिंगसाठी माझी अजून एक हॅक आहे, ते म्हणजे मी घरामध्ये सर्व असे डेकोरेशनचे जे पीस आहेत, डेकोरेटिव्ह आयटम ते असे मोठ्या मोठ्या पीसमध्ये घेते. कमी घेते पण मोठे घेते. जसं की माझ्या हॉलमध्ये बघितलं तर फक्त ह्या फोटो फ्रेम्स आहेत ज्या मी डेकोरेटिव्ह आयटम म्हणून लावल्या आहेत. माझ्या टी व्ही युनिटवरती वगैरे कुठेच मी शेल्फ वगैरे केले नाहीत. शेल्फ जर केले तर आपल्याला ते प्रत्येक वस्तू काढून ते क्लीन करावं लागतं. इव्हन ते शोपीससुद्धा आपल्याला ते क्लीन करून ठेवावं लागतं आणि त्यातल्या त्यात त्यावरती जर बारीक डिझाईन असेल तर ते अजूनच कठीण होते क्लीन करायला. तुम्ही बघू शकतात माझं जे टी व्ही युनिट आहे ते मी किती मिनिमल ठेवलं आहे. खूप कमी गोष्टी आहे. एक फक्त त्याच्यावरती मी फ्लॉवर पॉट ठेवला आहे बस. त्यानंतर त्यावरती डेकोरेशन म्हणून काहीच नाही आहे. घर स्वच्छ ठेवण्यासाठी अगदीच परफेक्ट असण्याची काहीच गरज नसते. थोड्याशा काही सवयीच पुरेशा असतात. रोज थोडं थोडं करा, त्यामुळे घरही स्वच्छ राहील आणि तुम्ही थकणार पण नाही. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.